आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि अणुऊर्जा प्रकल्पातून आमची मुक्तता व्हावी आणि ती होत नाही म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी जलसमाधी घेण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, त्याचबरोबर माझ्या आधी आपल्याला मार्गदर्शन केलेले लोकसभेतील माझे जुने सहकारी आदरणीय माजी खासदार विनायक राऊत साहेब, त्याचबरोबर आमचे चळवळीतले मित्र माजी मंत्री महादेव जानकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे माजी आमदार आमचे मित्र वैभव नाईक, साळसकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन केलं ते सावंत साहेब, आमच्या वंजारीताई, सुशांत नाईक, गणेश गावकर, काका डोके, सर्वच मंचावर मान्यवर, माझ्याबरोबर आलेले कोल्हापूरचे आमचे शेतकऱ्यांचे नेते राजेंद्र गड्यांवर आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र, पोलीस बंधू, आम्ही या ठिकाणी जलसमाधी घ्यायला आलेलो आहे. म्हणजे ही उद्वेगाची भावना आमच्या मनामध्ये का निर्माण झाली? कारण गेली 4-5 महिने झालं सातत्यानं आम्ही आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढतोय. अनेक मेळावे घेतले, मोर्चे काढले, ओरसला काढला, कणकवलीला मुंबई गोवा हायवे 2 तास रोखून धरला, मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या घरावर गेलो. अजून काय करायला पाहिजे होतं? या आंधळ्या बहिऱ्या मोठ्या सरकारला काय आमचा आवाज ऐकायला आला नाही? काय मागत होता कोकणातला शेतकरी? पहिल्यांदा काहीतरी शेतकरी मागत होता तुमच्याकडे. या दळबद्री सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही आणि काही लोक त्याचा क्रेडिट घेत आहेत, श्रेय घेत आहेत की आम्ही आंबा उत्पादकाला 209 कोटी रुपये मिळवून दिले. हे सांगायला लाजा वाटत नाहीत का? अरे तुमची तिजोरी खाली होते नको त्या कामासाठी, ठेकेदारांना पोचण्यासाठी, त्यातनं तुम्हाला कमिशन मिळतंय म्हणून. तुम्ही जर सांगितलं असतं तर आम्ही आंबा काजू उत्पादकांनाही सांगितलं असतं, सरकार जे काय होईल देईल त्यातलं 10% आपण परत दिलं असतं. त्यांना नावं सांगायचे, फक्त त्यांच्या अकाउंटला जमा केले असते. पण तुम्ही दळबद्रीपणा दाखवला. काजू उत्पादकाला तर वाड्यावर सोडलंच, आंबा उत्पादकाला फक्त एका कलमाला 220 रुपये दिले. अरे मुंबईतला भिकारी घेतो का 220 रुपये? तुम्ही आमच्या या भूमिपुत्रांना 220 रुपये द्यायला होता. एका मजुराच्या अर्ध्या दिवसाची मजुरी तरी द्यायची, त्याची मजुरी 500 रुपयाच्या पेक्षा जास्त आहे. आणि तुम्ही बर ते जे काही नुकसान झालं त्याला काही आम्ही जबाबदार नव्हतो. हे जे कोकणामध्ये वेगवेगळे पर्यावरणाचं वाटोळं करणारे प्रकल्प आलेले आहेत, त्यामुळे अत्यंत संवेदनशील असणाऱ्या आंबा आणि काजू उत्पादनावर विपरीत परिणाम झालेला आहे. सावंत साहेब सांगतील तुम्हाला, मी काय त्यातला तज्ञ नाही, पण मी एक अनुभवी शेतकरी आहे, मला माहिती आहे. का आंब्याला मोहर गळून गेला? का काजूला पीक आलं नाही? कारण हे कोकण तुम्ही विद्रूप केलेलं आहे. हे कोकण पूर्वीचं राहिलेलं नाही आहे. असे एक एक प्रकल्प तुम्ही इथं आणले की ज्यामुळे इथल्या पर्यावरणाचं सगळं संतुलन ढळला आणि असली संवेदनशील असणारी सगळी पिकं आमची आता नष्ट व्हायला लागली. भात शेती तर संपल्यात जमा आहेच. कोकणात राहिलेले शेती फक्त आंबा आणि काजू पुरते. आणि मग तेही संपवायचा तुमचा विचार आहे का? एका बाजूला भाषा करायची की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू, पण कृती मात्र कोकणचा राजस्थानचा वाळवंट करायची तुमची कृती आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला जरा काहीतरी.
आणि तुम्हाला प्रकल्प आणायचे तर मगाशी राऊत साहेबांनी सांगितलं तसं आणा की, आम्हाला त्रास होणार नाही असे सोलर प्रकल्प आणा. तुम्ही अगदी पवन चक्क्या उभा करा, त्यातनं वीज निर्माण करा. वीज काय फक्त अणुऊर्जेतूनच तयार होते का? तुम्ही एवढं ऊन पडायला लागलंय, सारखं तापमान वाढत चाललेलं आहे, त्या उन्हात तयार करा की वीज. आम्ही काय नको म्हटलं काय तुम्हाला? पण नाही, त्या अदानीला आणि अंबानीला पोचण्यासाठी आमच्या कोकणातल्या माणसाचा बळी गेला तरी बेहतर, पण त्यांना आम्ही उपाशी म्हणून देणार नाही असा निर्धार जणू काही या नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसने केलेला दिसतोय. त्यासाठी आमचा बळी देता आम्ही हे कदापि होऊन देणार नाही. दोन सरपंचांचं मी अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं लोकनियुक्त सरपंच पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मी खास अभिनंदन करतो. आणि लोकांनी आपल्याला सरपंच केले गावाच्या कल्याणासाठी, गावाच्या बाजूला खंबीरपणानं उभा राहणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याबद्दल ते राहिले. पण फक्त दोन गावाचा प्रश्न नाही आहे, अख्ख्या कोकणाचा प्रश्न आहे, अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्याचा प्रश्न आहे, अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे ज्यांना लोकांनी निवडून दिलंय ते सगळे लोकप्रतिनिधी आता लोकांच्या बरोबर राहिले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. मी तुम्हाला सांगतो लोकांचा दबाव कसा असतो, जनमताचा रेटा कसा असतो याचं उदाहरण सांगतो. राऊत साहेब, आमच्या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे, त्याच्या मित्रपक्षांची सत्ता आहे, पण गेल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये एक मताना ठराव झाला, आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको, आमच्या जिल्ह्यातून हद्दपार करा. ही असते जनतेची ताकद. हा असतो जनरेटा. हा जनरेटा आपल्याला सुद्धा तयार करावा लागेल. आणि म्हणून इथं संजय गावडे आलेले आहेत, अजून काही जिल्हा परिषद सदस्य असतील, मला माहित सगळ्यांच्या ओळखी नाहीत, पण जिल्हा बाकी कोण आलेच नाहीत. त्यांना विचारा तुमचं काही इतक्या जनतेशी काही देणं घेणं आहे का नाही. जिल्हा परिषदेमध्ये ठराव झाला पाहिजे, आम्हाला अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नको असा ठराव झाला पाहिजे. आणि त्या ठरावाला विरोध कोण कोण करतोय तेही आम्हाला बघायचं आहे. ठराव मांडल्यानंतर ठराव विरोध कोण करतोय हेही आम्हाला बघायचं आहे. पंचायत समितीमध्ये ठराव झाला पाहिजे, ग्रामपंचायतीमध्ये ठराव झाला पाहिजे, गाव सभेमध्ये ठराव झाला पाहिजे, नगरपालिकेमध्ये ठराव झाला पाहिजे. कारण अख्ख्या कोकणाच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झालेला आहे. या अणुऊर्जेतून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे मला जे काही तज्ञ लोकांनी सांगितलं त्या पद्धतीनं समुद्राच्या आज जवळजवळ 3 किलोमीटर पर्यंत तापमान पाण्याचं वाढणार आहे. पाण्याचं तापमान जर का वाढलं तर पाण्यातला ऑक्सिजन कमी होतो, हे एवढं आम्हाला साधा ज्ञान आहे. आणि मग ऑक्सिजन कमी झाला तर अंडी घालायला मासे कुठे येतात, किनाऱ्याला येतात, म्हणजे त्यांच्या प्रजननावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे माशाचं उत्पादन घेतलं तर मत्स्य दुष्काळाचा धोका निर्माण होतो. उद्या आमच्या मच्छीमारांनी काय करायचं, तुमच्या वाढवणच्या बंदरावर येऊन तिथे काय म्हातारी म्हणून काम करायचं काय, तुमच्या अदानीच्या मालवर जाऊन अंबानीच्या मालवर जाऊन खासगी सुरक्षा रक्षक म्हणून दंडुका हातात घेऊन काम करायचं. एका बाजूला तुम्ही म्हणता की कोकणातल्या पोरांनो बाहेरून कोकणात या आणि आहे इथं जे काही थोडाफार रोजगार करून जगतायत त्यांना देशद्रोहीला लावायला लागलेला आहे. लाज नाही का वाटत? अरे इथं तुम्हाला मगाशी गणेशने सांगितलं 400 कोटी रुपये खर्च करून जो काही एमटीडीसीचा प्रकल्प उभा केलेला होता तो का चालू केला नाही, तो का बंद आहे, या प्रश्नाचं उत्तर द्या. कारण पर्यटनातून आपोआपच रोजगार निर्मिती झाली असते. पर्यटनातून खऱ्या अर्थानं इथल्या तरुणांना काम मिळालं असतं, हे तुम्ही कधी केलं नाही. तुम्ही इथल्या आंबा उत्पादकांच्यासाठी काही केलं नाही, इथल्या काजू उत्पादकांच्यासाठी काही केलं नाही, तुम्ही आमच्या मच्छीमारांच्यासाठी काही केलं नाही. मगाशी काका लोकांनी सांगितलं की 15 ऑगस्ट पर्यंत मच्छीमारांना बंदी असताना सुद्धा मग जर का तुमचे एलईडी वाले जर येत असतील, ट्रॉलर येत असतील तर ते कुणाच्या आशीर्वादाने येत आहेत, ते कसं येत आहेत. आणि मग वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन त्या सुद्धा बोटी आम्हाला कधीतरी पाण्यात बुडवावे लागतील, हे लक्षात ठेवा. कोकण वाचवायचं असेल तर वेळ प्रसंगी या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये कराव्या लागतील.
अरे इथले मच्छीमारी संपले तर तुम्हाला महिन्याला मिळणारे हप्ते तरी मिळतील का याचा तरी विचार करा. आणि मग म्हणायचं हे तिकडनं घाटावरनं येऊन आम्हाला काय शहाणपणा शिकवतात, आमच्या लोकांची डोकी भडकवतात. आम्ही काय डोकी भडकवायला आलेलो नाही, आम्ही सांगायला आलेलो आहे खरं काय खोटं काय. आम्ही सांगायला आलेलो आहे जर अन्याय होत असेल तर लढा, आम्ही छातीचा कोट करून तुमच्या मागे उभा राहू हे सांगायला आलेलो आहे. कुणी म्हटलं ते आम्ही त्यांचा पाहुणचार करतो, माहितीसाठी सांगतो मी शाकाहारी माणूस आहे, तुम्ही काय पाहुणचार करणार माझा? शाकाहारी माणसाला तुम्ही काय वरण भातच करणार? ते काय तिकडे आम्हाला मिळतच. मी काय मासे खात नाही, मच्छी खात नाही, मटण खात नाही, चिकन खात नाही, मग खेकडा खात नाही, मी काय खाणार आहे तुमचं? पाहिजे तर प्रेमानं दिलेलं तुमचं एखादा आंबा खाईन, ते तर काय तुम्ही यावर्षी दिलंय, वाचलेला सुद्धा आंबा तुम्ही मोठ्या प्रेमानं दिलाय. पण मी या ठिकाणी आलेलो आहे याचं कारण मी कुणाची डोकी भडकवायला इथं आलेलो नाही आहे. मी अन्यायाच्या विरोधामध्ये लढायला शिकवायला इथं आलेलो आहात. आणि लढता नुसतं लढा म्हणून सांगायला आलेलो नाही, आपण लढू. आणि लढता लढता आमचे महादेव जानकर साहेब आहेत, आम्ही ठरवलेला आहे तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढायचा हा निर्धार करण्यासाठी इथं मी आलेलो आहे. आणि म्हणून इथं कुणी म्हटलं मला भाड्यानं आणलेलं आहे, अरे भाड्यानं मला कोण घेणार? मला मुळामध्ये मी 2002 साली माझं सगळं आयुष्य शेतकऱ्यांना समर्पित केलेलं आहे. तेही तुम्हाला सांगतो का, कारण 2002 साली अशी ही काय यांची कुणाची स्टाईल आहे की अशाच कुठल्या तरी का साखर सम्राटाच्या स्टाईल मुळे माझ्यावर जीव घेणं हल्ला झालेला होता. मी मरून पडलोय म्हणून माझे प्रेत असंच टाकून हल्लेखोर पळून गेलेले होते. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मला वेळेवर दवाखान्यात नेला. 2 महिने मृत्यूशी झुंज देऊन मी पुन्हा उठून बसलो आणि त्याच वेळी निर्धार केला की मला मिळालेलं आयुष्य हे शेतकऱ्यांनी बोनस म्हणून दिलेलं आहे, त्यामुळे उरलेलं आयुष्य शेतकऱ्यासाठी मी समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून मी येतो या ठिकाणी, मी इथंच आलो नाही. या मोदींचे सहकारी असणारे देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी 2017 साली तिथं मंदसौर मध्य प्रदेश मध्ये 6 शेतकऱ्यांचा बळी घेतलेला होता. त्या ठिकाणी सुद्धा मी त्या शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणाने उभा राहण्यासाठी धावून गेलेलो होतो. आणि त्यावेळेस मी या शिवराज चव्हाणची खुर्ची काढून घेतलेली होती. एवढा उठाव त्या मध्य प्रदेश मध्ये केलेला होता. हे सगळ्या देशामध्ये करतो. आणि कोकण तर माझा शेजारी आहे. अरे आंब्यापासून माझा मतदारसंघ सुरू होतो, अनुस्कुऱ्यापासून माझा मतदारसंघ सुरू होतो. मी इथला शेजारीच आहे, मी काय लांबचा आलेला नाही. आणि राणे साहेब तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही महाराष्ट्रावर फिरता हिंदूंचा कैवार घेऊन, पण हे सगळे हिंदूच आहेत हे मारायला लागले. त्यांचं पहिला बघा, हा हे कोण आहेत? हे कोण आहेत? हे हिंदूच आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सरकार तुमच्यासाठी 12 वर्षापूर्वी नाशिकचा कुंभमेळा फक्त 2,500 कोटी मध्ये झालेला होता. आणि आज 12 वर्षानंतर आता काय झालं, तो कुंभमेळा 35,000 कोटीवर गेला. कशासाठी? कमिशनसाठी. ते व्हिडिओ आला बघितला का नाही, कुणाची किती वाटली ते. म्हणजे सरकारच्या तिजोरीवर दरोडे टाकायला त्यावेळी तुमच्या तिजोरीत पैसे आहेत आणि आंबा उत्पादकाला द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत, काजू उत्पादकाला द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. आणि तुम्ही देत तर काही नाहीच, पण दुष्काळात 13वा महिना म्हणावा त्या पद्धतीनं तुम्ही आहेत तेच आमचा जे उपजीविका आहेत ते काढून घ्यायचा प्रयत्न तुम्ही करताय. जरा तरी लाज वाटली पाहिजे. जर तुम्हाला आम्हाला काय द्यायचं नाही तर मग अणुऊर्जा प्रकल्प आणून आमची शेती का नष्ट करायला लागलाय, आमचं आरोग्य का धोक्यात आणताय, आमचं अस्तित्व का नष्ट करायला उठलाय. तुम्ही आरामात मुंबईत राहाल हो, तुम्हाला हवा बदल करण्यासाठी तुम्ही परदेशात निघून जाल, युरोपात निघून जाल, पण आम्हाला वर्षानुवर्षे याच भूमीमध्ये राहायचं आहे, याच जागेत राहायचं आहे. आम्हाला इथं आमच्या पद्धतीनं जगून द्या, आमच्या अस्तित्वावर उठवू नका, एवढंच आमचं सांगणं आहे. आणि काय करणार आहे तुम्ही? आमचे केसेस कराल, गुन्हे दाखल कराल,
किती गुन्हे दाखल करणार आहात? अस्वलाला कधी केसाचं वजन असतं का? हा, मग ते अस्वलापेक्षा अस्वला केस जास्त आहेत, केस आहेत त्याच्यापेक्षा जास्त आमच्या अंगावर डोक्यावर केसेस आहेत. काय फरक पडणार आहे? अजून काही केसेस होतील, पण एक लक्षात ठेवा, न्याय देवतेकडे थोडा वेळ लागतो, विलंब लागतो. देर आहे लेकिन अंधेर नाही आहे. कालच न्यायमूर्ती माधव जामदारने सनसनीत सरकारला सांगितलेलं आहे, पोलिसांनाही मी सांगतो. काय सांगितलंय? मुंबई उच्च न्यायालयानं सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करणं म्हणजे देशद्रोह नाही. तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही, तडीपारी करू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयानं तुमची अब्रू वेशीवर टांगलेली आहे. एक सरकार म्हणजे जनता म्हणजे सरकारची गुलाम नाही. अरे, भारतीय प्रजासत्ताकाचं आम्ही व्याख्या काय केली? लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेली व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण तुम्ही काय केलेलं आहे? अदानी अंबानीच्या सोयीसाठी, त्यांच्या लहरीसाठी, त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या हस्तकाकर्मी चालवलेली व्यवस्था म्हणजे ही आजची शासन व्यवस्था झालेली आहे. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. गुन्हा दाखल करा त्या अदानीवर, गुन्हा दाखल करा त्या अंबानीवर. खुले आम पर्यावरणाचे लचके ते तोडायला लागलेले आहेत. पण त्यावेळी तुम्ही काही बोलत नाही, बोलायची तुमच्यामध्ये हिंमत नाही. आणि सामान्य माणसाला कुठं अमित शहाचा धिक्कार केला त्याला तडीपार करा, मोदीचा धिक्कार केला त्याला तडीपार करा, आणि कुणाचा धिक्कार केला त्याला तडीपार करा. एक दिवस आम्हीच तुम्हाला तडीपार केल्याशिवाय सोडणार नाहीये, लक्षात ठेवा. शिशुपालाचे 99 अपराध भरल्यानंतर 100वा अपराध झाल्या शिशुपालाचा सुद्धा सुदर्शनानं छेद केल्याशिवाय या परमेश्वरानं त्याला सोडलेला नाही. तेव्हा 99 अपराध व्हायच्या आधीच सावध राहा, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. हा लढा आपल्याला तीव्र घ्यायचा आहे. आम्ही काय सरकारकडे भीक मागत नाही. आंबा आणि काजू उत्पादकांकडनं तर मदत घेऊच, आमचा हक्क आहे तो, कारण आम्ही करदाते आहोत. इमानदारीनं सरकारला कर भरतो आणि त्याच कराच्या पैशातून आम्ही काही रक्कम आंबा काजू उत्पादकांना मदतीसाठी मागतोय. आम्ही काय भीक नाही मागत. आम्ही आमचा हक्क मागतोय, आमचा अधिकार मागतोय. आणि त्याचबरोबर आम्हाला चांगल्या पद्धतीनं जीवन जगायचा अधिकार आहे. अरे, या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून वर्षाला आंब्याच्या निर्यातीतून आणि आंब्याच्या पल्पच्या निर्यातीतून 1100 कोटी रुपयाचं परकीय चलन मिळतंय. मी तुम्हाला सांगतो, हा अणुऊर्जा प्रकल्प जर इथं आला तर मी तुम्हाला सांगतो, आपली बाजारपेठ युरोपात आहे, आपली बाजारपेठ जपानमध्ये आहे, आपली बाजारपेठ अमेरिकेत आहे आंब्याची. आणि ते लोक अत्यंत सजग आहेत. अणुऊर्जेच्या आजूबाजूला कुठलाही खाद्यपदार्थ तयार झाला तर ते आपल्या देशामध्ये येऊन देत नाहीत. म्हणजे उद्या आपल्या आंब्याची बाजारपेठ जाणार आहे, आपल्या काजूची बाजारपेठ जाणार आहे. कदाचित ते मासे सुद्धा घेतील का नाही मला शंकाच वाटते. आणि मग या कोकणामध्ये काय शिल्लक ठेवणार आहात तुम्ही? म्हणजे तुम्ही आम्हाला जगून देत नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं जगत असलो तर तिथं सुद्धा तुम्ही आमच्या काळं मांजर यावं तसं आडवं येणार, हे आम्ही चालून देणार नाही. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. आणि म्हणून आज आम्ही वैफल्यग्रस्त होऊन तुम्ही आम्हाला जगूनच देणार नसाल तर मग आम्हाला जाऊन दे समुद्रात, जाऊन दे आम्हाला जलसमाधी घ्यायला. आम्ही घेतो जलसमाधी, कारण तुम्ही आम्ही जिवंत असताना तुम्ही आमच्यावर राज्य करू शकत नाही. आमच्या मुडद्यावर राज्य करायचं असेल तर तुम्ही खुशाल करा, पण जोपर्यंत या 5.5 कोटी शरीरामध्ये आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही तुमचा हा अन्याय सहन करणार नाही, हा निर्धार व्यक्त करायला आम्ही इथं आलेलो आहे. आणि त्यामुळं माझी सरकारकडे एवढीच मागणी आहे, एक तर शांतपणानं आम्हाला जलसमाधी घेऊन द्या, नाहीतर मग हा प्रकल्प पहिल्यांदा हद्दपार केल्याचं सांगा. हा प्रकल्प रद्द केल्याचे ठराव जिल्हा परिषदेमध्ये आले पाहिजेत, पंचायत समितीमध्ये झाले पाहिजेत, नगरपालिकेमध्ये झाले पाहिजेत. त्याचबरोबर प्रत्येक लोकप्रतिनिधीने ज्यांना कोकणातल्या लोकांनी मतं दिलेली आहेत त्यानं या प्रकल्पाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली पाहिजे.
त्यानं आंबा काजू उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे. जर सरकारची तिजोरी या उद्योगपतींच्यासाठी खुले आम रिकामी केली जात असेल तर मग निसर्गाच्या तडाख्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी त्यांना मदतीचा चेक देताना त्यांच्या हाताला लकवा झालाय काय, त्यांचे हात का कापतात, याचं कारण आपली भीती त्यांना राहिलेली नाही. ती भीती तुम्हाला निर्माण करावी लागेल. आपण लढत राहूया, कारण आपण सत्यासाठी लढतोय. सत्तेसाठी लढायला आम्ही इथं आलेलो नाही. इथला कुणीही माणूस सत्तेसाठी लढायला आलेला नाही आहे. आम्ही सत्यासाठी लढायला आलेलो आहोत आणि सत्यासाठी वेळ प्रसंगी आमचा जीव द्यायला सुद्धा तयार आहोत. पण आम्ही मैदानातून पळ काढणार नाही हा निर्धार करायला म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, पोलिसांनाही विनंती आहे, आज ही पहिली वेळ आहे. इथं एवढ्या मोठ्या संख्येनं सगळे जलसमाधी घ्यायचे या निर्धारानं आले आहेत. आलाय का नाही तुम्ही? काय भीती वाटते? आम्ही सगळे जलसमाधी घ्यायच्या निर्धारानं आलेलो आहोत. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही नेते मंडळी जलसमाधी घेतो असं नको. मी असं सांगायला आलो नाही तुम्ही जलसमाधी घ्या मी जरा नंतर उद्या परवा बघतो, असं काय आलेलं नाही. तुमच्या वतीनं आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्हाला हे आंदोलन करून द्या, आम्हाला अटकाव करू नका, एवढीच माझी पोलिसांना विनंती आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.